हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत मिक्स भाजी. तर त्याच्यामध्ये बघा मी हरभरा, वाटाणा आणि मटकी घेतलेली आहे. तर या भाजीसाठी आपण ग्रेव्ही बनवणार आहोत. तर त्यासाठी बघा खिसलेला खोबरा, कोथिंबीर, लसूण, चिरलेला कांदा, टमॅटो, थोडासा कच्चा मसाला आणि थोडेसे तीळ. तर सर्वात पहिले आपण थोडासा खडा मसाला भाजून घेऊया. हा मसाला थोडासा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. तर बघा हा मसाला भाजलेला आहे, याच्यामध्येच तीळ टाकून घेऊया. तीळ पण चांगले खमंग भाजून घेऊया. तर बघा तीळ ब्राऊन व्हायला लागलेले आहेत, तर त्याच्यामध्ये खोबरे टाकून घेऊया. ते पण चांगले फ्राय करून घेऊया. तर पाहू शकता खोबरे तीळ भाजलेले आहेत. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया. तीळ थंड होईपर्यंत आपण कांदा फ्राय करून घेऊया. बघा कांदा फ्राय होण्यासाठी थोडेसे तेल ओतून घेऊया. तर बघा हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलेले आहे. हा मसाला एकदम बारीक करून घ्या. तर चला कांदा ब्राऊन झालेला आहे, तर याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, त्याला पण चांगलं फ्राय करून घेऊया आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. एकदम बारीक करून घेऊया, कारण याची ग्रेव्ही झाली पाहिजे. टोमॅटो पूर्णपणे याच्यामध्ये सॉफ्ट झालं पाहिजे आणि हे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घेऊया. चला तर मग हे थंड झाले आहे, तर मिक्सरमधून काढून घेऊया. तर पाहू शकता इथे आपला मसाला तयार झालेला आहे. तर बघा त्याच कढईमध्ये मी अर्धा पळी तेल ओतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण घेतलेले मटकी, हरभरे आणि वाटाणे मस्त फ्राय करून घेऊया. चांगलं 5 मिनिटं याला आपण फ्राय करून घेऊया. एक 2 मिनिटं झाकून ठेवूया बारीक गॅसवरती. पाहू शकता 2 मिनिटं झालेली आहेत. तर याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघा मी लसूण, कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे, थोडंसं नमक टाकून. तर यामध्ये आपण 1.5 चमचा तेल ओतून घेऊया. त्यानंतर थोडीशी जिरा मोहरी टाकून घेऊया. लसूण चांगला फ्राय झाल्यानंतर आपण केलेली ग्रेव्ही यामध्ये मिक्स करून घेऊया. तर ग्रेव्ही टाकून घेतलेली आहे, याला पण चांगली फ्राय करून घेऊया. तर ग्रेव्ही फ्राय झालेली आहे, तर त्याच्यामध्ये बारीक केलेले खोबरे आणि तीळ टाकून घेऊया. बघा मसाला चांगला फ्राय झालेला आहे, तर त्याच्यामध्ये 1 चमचा काळे तिखट टाकून घेऊया. थोडीशी हळद आणि थोडीशी मिरची पावडर.
आणि चवीनुसार नमक. तर बघा मसाल्याने तेल सोडलेले आहे. तर आपण फ्राय केलेले हे हरभरे वाटाणे टाकून घेऊया. हे चांगले मिक्स करून त्याच्यामध्ये गरम पाणी ओतून एक 10 ते 15 मिनिटं बारीक गॅसवरती ठेवून देऊया. तर बघा भाजीला उकळी आलेली आहे. एकदा मिक्स करून घेऊया आणि बारीक गॅसवरती 10 मिनिटं ठेवून देऊया. तर पाहू शकता आपल्या वाटाणा, मटकी आणि हरभरा मिक्स मसाला भाजी तयार आहे. आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.